मित्रांनो, हे लेक्चर फक्त तुमच्यासाठी आहे जे लोक इंग्रजीमध्ये बोलताना अडकत आहेत. बघा, अडखळण्याचं मेन रिझन काय असतं की तुमचे कन्सेप्ट आणि तुमचे वर्ब्स हे तुम्हाला पटापट आठवण्यात येत नाहीत. त्यासाठी तुमचे कन्सेप्ट म्हणजे तुमच्या रचना ह्या व्यवस्थित माहिती असणं गरजेचे आहे. जसे की बघा, ही जमीन खणणं अशक्य आहे. बघा, आता ह्याला तुम्ही हे वाक्य तुम्ही दोन प्रकारे बोलू शकता. बघा, ह्या सूत्रानुसार म्हणजे इट इज impossible to dig this ground. काय? इट इज इम्पॉसिबल टू डिग धिस ग्राउंड. बघा, लक्षात घ्या, बारीकीने समजून घ्या. कारण की काय असतं की हा वाक्यरचना आपल्या रोजच्या वापरातल्या असतात, पण त्याला बनवायचं कसं हे जर माहिती नसेल तर मग तुम्ही 100% अडखळणार. बोलताना लिहिताना तुम्हाला हे प्रॉब्लेम्स फेस करावेच लागणार. त्यासाठी रचना क्लिअर करून घ्या. आता ही रचना न वापरता ही रचना न वापरता तरी हे मराठीतला वाक्यरचना तुम्ही बनवू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं त्यासाठी, हा जो कर्म आहे म्हणजे हा नाऊन सुरुवातीला घ्यायचा. म्हणजे धिस ग्राउंड इज विशेषण आहे तसंच इम्पॉसिबल. ओके, क्रियापद टू डिग. बघा, ह्याच्यामध्ये कुठं ना इटचा उपयोग झालाय का? ना. डायरेक्टली तुम्ही काय घेतलंय? हे नाउन. नंतर आहे टू बीचं रूप, नंतर आहे विशेषण आणि नंतर काय? क्रियापदाचं पहिलं रूप. पण सुरुवातीचं वाक्य तुम्ही ह्या सूत्रानुसार बनवलेलं आहे. सुरुवातीला इट इज, नंतर विशेषण, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर राहिलेला भाग. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म येईल म्हणजे असं, तेव्हा तुम्ही कर्म सुरुवातीला घेऊन आणि बाकीचं वाक्य असं इथपर्यंत बनवायचं. खूप सोपं आहे. लिहून प्रॅक्टिस करा, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही अडखळणार नाही लिहिताना पण आणि बोलताना पण. ही 100% गॅरंटी. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.